निःशेषदाढ्यापः पङ्गुं लङ्घयते गिरिं परमानन्दमाधवम् नरं चैव नरोत्तमम् ततो जयमुदीरयेत् कंसचाणूरमर्दनम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्देवो महेश्वरः श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक या विषयावर आपण यथाशक्ती चिंतन करतो। काल आपण 45व्या श्लोकापर्यंत आलो। शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। कालचा श्लोक पाहू, आजच्या श्लोकाला सुरुवात करू। आधी कालचा श्लोक। जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात एवो निलागे तये संगतीची जनी कोण गोडी जय संगतीने मती राम सोडी। समर्थ मनाला उपदेश करतात, हे मना अशा माणसाचा संग धरू नकोस, कुणाचा संग धरू नकोस असं मनाने विचारलं तर समर्थ त्याला सांगतात, ज्याच्या संगतीने तुझ्या मनातलं समाधान निघून जाईल अशा माणसाच्या संगती राहू नको। कारण समाधान मिळवण्यासाठी धडपड चालली आणि ते घालवणारा मनुष्य आपल्या जवळ आला तर आपलं समाधान निघून जाईल। तो तुझ्यातला अहंकार जागृत करेल। अरे एवढं तुझं कसं भागतं रे, त्यासाठी तुला आणखीन प्रयत्न करायला पाहिजे। तुझ्याकडे एवढं कर्तृत्व आहे, तू म्हणशील तर आणखीन 10-20 हजार रुपये आणखीन मिळवू शकशील। खरं वाटतं, खरंच मी आणखीन करू शकतो, कमवू शकतो। म्हणजे जे मनातलं समाधान आहे ते गेलं, आणखीन 10,000 रुपये समाधान जातं। म्हणजे कसं जातं? एक गरीब जोडपं होतं, ते रोज मोलमजुरीला जायचं। मग दाराला कुलप काही नाही, झोपडी नुसती कडी अडकवली की चालले। मिडूक मिडूक काय करणार, काय चोरून येणार। पण त्यांची तब्येत ठणठणीत, दोघांची नवरा बायकोची तब्येत ठणठणीत, मुलांची तब्येत ठणठणीत, आजारी पडलेलं कधी पाहिलेलं नाही त्यांना। पाठ टेकली की झोपतात, काय जे काही रोज कमवून आणले त्यातनं थोडंसं किरकोळ आणतात किराणा, त्याच्यातलं केलं, दुसऱ्या दिवशी काही शिल्लक राहत नाही, पुन्हा उद्या आणायचं। त्यामुळे किराणा भरून ठेवण्यासाठी डबे पण नाहीत घरामध्ये, पण समाधानी कुटुंब, आनंद। त्याच्यासमोर मोठा बंगला होता, तो विचार करायचा माझ्याकडे सगळे जीव, माझ्याकडे काय कमी आहे? मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, पतवंड आहेत, बंगलाच आहे माझा, घरात गाड्या आहेत, 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, सगळं आहे। आणि एवढं असून मला शांतपणे झोप लागत नाही, डॉक्टर चुकत नाही, रोज ही गोळी घ्या ती गोळी घ्या, मग
घरातला एकही मनुष्य गोळीशिवाय नाही. कोणाला बीपी आहे, कोणाला जाडपणा आहे, कोणाला अमुक आहे, कोणाला तमुक आहे. आणि ह्यांच्या घरावर एवढी माणसं असून एकही आजारी नाही. बस शांतपणे झोपतात. मग यांना एवढं कसं काय प्राप्त होतं? आपल्याकडे सगळं असून आपल्याला धड झोप नाही आणि यांच्याकडे काहीच नाही तरी हे आनंदात आहे. मग त्याला असं वाटतं की या माणसाला आपण काय करावं, की थोडे पैसे द्यावेत म्हणजे याचं दारिद्र्य नाही सोय. म्हणून तो काय करतो, 99 सम सुवर्ण मोहरा त्याच्या झोपडीत ठेवून देतो. हा संध्याकाळी येतो, बघतो 99 सुवर्ण मोहरा. त्याला वाटतं मोजताना चुकलं का काय, पुन्हा खाली होतायचे, पुन्हा मोजायचे, पुन्हा खाली होतायचे. आपलं कसं नोट असली, एखादी नोट कमी लागली की आपण 10 वेळा नोट मोजतो. आणि मग त्या कुटुंबाने ठरवलं की आपल्याला ह्या 99 आहेत ना, याच्यात एक सुवर्ण मोहरा टाकल्याशिवाय काही करायचं नाही. झालं की एक सुवर्ण मोहरा. आता सुवर्ण मोहरा जमवायला किती पैसे लागतील, हे बिचारे खाऊन पिऊन सुखी होते. आता तो $1 मिळवण्यासाठी किंवा एक सुवर्ण मोहरा मिळवण्यासाठी त्याने खाणं पिणं कमी केलं. आजपर्यंत त्यांना कामाला जाताना आपल्या घरात काही चोरी होईल का याची भीती नव्हती. आता चोरी याची भीती. आपण जरी जमिनीत पुरलं, कोणी ऊन काढून नेलं तर काय करा. आणि असं करता 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 घरामध्ये भांडण व्हायला लागली. हे मी इथे ठेवलं होतं, इथली पिशवी कुठे गेली? अहो म्हणजे ती वरनं दिसत होती म्हणून मी दुसरा खड्डा करून दुसऱ्या खड्ड्यात टाकली. घरात पैशामुळे भांडणं सुरू झाली. सगळं एवढे पैसे कशाला खर्च केले, आपल्या शिल्लक टाकायचे. एवढं कशाला तेल आणलं, एवढं कशाला धान्य आणलं, एवढं कशाला आणलं झालं. आणि त्यामुळे त्यांच्या तब्येती बिघडायला लागल्या, आजारी पडायला लागले, धड झोप नाही, काही नाही. आणि मग काय झालंय, दयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येवो निरागे. समाधान गेलं, अहंता आली. काय, मी कमवू शकतो $1 किंवा एक सुवर्ण मोहरा. त्याच्यासाठी मग कष्ट करणं आलं, काबड कष्ट आणखीन करणं आलं, 2 पैसे जमवण्यासाठी काटकसर करणं आलं, सगळं. तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. ज्याच्या संगामुळे, संगतीमुळे आपण देवाच्या उपासनेत कमी पडतो. दोघी चौघी मैत्रिणी मिळून यायच्या उपासनेला. मग आता ही म्हणते जर मला कंटाळा आला, मी जात नाही. तुम्ही तर कशाला जाता? आता ही पण येत नाही, तिला पण नको म्हणते. त्यापेक्षा मी पण जाते, तुम्ही पण चला, असं म्हणणारी संगत पाहिजे का मी पण येत नाही तुम्ही पण येऊ नका. तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. जय जय रघुवीर. आजच्या कथेला सुरुवात. आता 46वा श्लोक आहे. मना जे घडी राघवे वीण गेली, जनिया पुलिते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी लक्ष तो लक्ष लावो निपाहे. हे म्हणा, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय गेलेली घडी गेली. नामस्मरणात गेलेली घडी कारणी लागली, नामस्मरणाशिवाय गेलेली घडी गेली. मनाझे घडी राघवे वीण गेली, जनिया पुलिते तुवा हानी केली. वायफळ बडबडीमध्ये आयुष्य जर तुझं गेलं तर ते कारणी लागलं नाही, वाया गेले. उतू गेलेलं दूध काही कामाचं आहे का? तसा वाया गेलेला क्षण काही कामाचा नाही. चांगलं तापवलेलं दूध आहे, त्याची तुम्हाला साय करून
लोणी काढता येईल, तूप काढता येईल, काही ते करता येईल, पण वाया गेलेल्याचं काय करणार? कारणी लागलं त्याचं कामाला आहे, तसं आयुष्य सार्थकी लागलंय ते कामाला येईल, पण जे वाया गेलंय त्याचं काय आहे? जनिया पुले ते तू हानी केली, आपल्या हाताने आपली हानी करतोय, वाया गेला, व्यर्थ काळ घालवतोय. रघुनायका वीण तो क्षीण आहे, त्या परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय घालवलेला. म्हणजे सारखं कसं देवत नाव घ्यावं, काहीतरी गप्पा मारायला पाहिजे नाही, सारखं आपलं राम 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 कसं. घडी 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 चरण तुझे आठवती रामा, आसने शयने भजने नयने छंद तुझा रामा. घडी 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 शरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा. आसनी शयनी भजनी नयनी छंद तुझा रामा. असा आसनी शयनी भजनी त्याचा छंद लागला पाहिजे. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावोने पाहे. जनी दक्ष म्हणजे सावध, जो सावध आहे ना तो आपलं लक्ष विचलित होऊ देत नाही. आता जो सावध नाही त्याचं लक्ष कसं विचलित होतंय? गॅसच्या समोर उभारलाय दूध तापवण्यासाठी, लक्ष विचलित झालं, आपल्या समोर दूध उतू गेलं. आपलं लक्ष तिकडे पाहिजे, तिकडे लक्ष थोडंसं विचलित झालं तरी दूध गेलं, थोडंसं विचलित झालं तरी कात्रीने कापलं गेलं, सुरीने कापलं गेलं बोट, थोडंसं. म्हणून म्हणले थोडं सुद्धा आपलं लक्ष विचलित होता उपयोग नाही. मनाची एकाग्रता पाहिजे, काहीही काम करताना मनाची एकाग्रता पाहिजे. पेपर वाचताना मनाची एकाग्रता पाहिजे तर नाही. संबंध पेपर वाचून जरा हा म्हणले आज काय बातम्या मला माहित नाही, अरे एवढं वाचलं की तासभर पेपर वाचलं तुला काही माहित नाही. ते पण मन लावून वाचायचं नाही, कुठलंही काम मन लावून करायचंच नाही. काय जेवताना सुद्धा मन लावून जेवलं पाहिजे, त्याचा रस घेतला पाहिजे, स्वाद घेतला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहिजे. जो दक्ष आहे म्हणजे सावध आहे तो आपलं परमेश्वरावरचं लक्ष विचलित होऊ देत नाही. म्हणून मनात तू हे लक्षात ठेव, दक्ष राहा म्हणजे सावध राहा, कारण गेलेला क्षण परत येणार नाही. काय म्हणतं, देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या दारावर म्हणले क्षणभर उभे राहा, देवाचे द्वारी क्षणभर उभा नाही, उभा क्षणभरी. उभा आयुष्य भगवंताच्या नावात गेलं पाहिजे. उभा हे उभा आयुष्यातला एकही क्षण वाया जाता उपयोगी नाही. भगवंताच्या दरबारामध्ये म्हणजे आपलं मन मनाने आपण परमेश्वराच्या जवळ पाहिजे, देहाने नाही. मने जय जय रघुवीर समर्थ, मनी रोचनी श्रीहरी तोची पाहे. जनी जाणता भक्त हो निराहे, गुणी प्रीत राखे क्रमो साधनाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणा तुला असं वाटतंय ना की देवाने तुला आपलं म्हणावं. आपण म्हणतो देव आपला आहे, पण त्या देवाला वाटलं पाहिजे ना हा भक्त आपला आहे म्हणून. मग तुला जर असं वाटत असेल की देवाने तुला आपलं म्हणावं तर त्याच्यासाठी काय करायचं आहे लक्षात घे. मनी लोचने श्रीहरी तोची पाहे.
मनामध्ये भगवंताचं चिंतन आहे आणि डोळ्याने जे जे पाहतो ते रामरूप आहे. म्हणजे संकटकाळी आपल्या मदतीला धावून येणारा कोण आहे? त्याच्या दृष्टीने आलेला रामच आहे तो. म्हणजे आपल्या मदतीला येणारी माणसं, आता बघा परवा आपल्याकडे नेहमीच अन्नदान असतात, त्यावेळेला काय असतं, शिरा कोण देत आहे आपण त्याला ओळखत नाही, कारण नावं काय माहिती आहेत का? देणार ते पावती फाडतील त्याच्यावर नाव येईल, म्हणजे शिरा देणारा आपल्याला माहीत नाही. स्वयंपाक करणारा कोण आहे म्हणजे एखाद्या त्याचा प्रमुख माहिती असेल, पण त्याला मदत करणारे 10 माणसं आहेत. हो, भाजी चिरून देणारे, काढणारे, अमुक तमुक वाढणारी माणसं आहेत. मग ही सगळी माणसं जी आहेत ती रामरूप आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकामध्ये असलेला राम आपल्याला दिसला पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आपल्याला जी जी व्यक्ती भेटेल त्याच्यामधला राम आपल्याला पाहता आला पाहिजे, त्याच्यातला देव आपल्याला पाहता आला पाहिजे. मनी जाणता भक्त हो निराहे. जाणता कुणाला म्हटलंय? जाणता भक्त. ज्याला सर्वत्र भरलेला परमात्मा दिसतो तो जाणता भक्त. आपल्याला दिसतंय की हे कुठे आहे, अमुक आहे तमुक आहे, असं सकपाळ आहेत म्हणा. म्हणजे आपल्याला ही वेगवेगळी माणसं दिसत आहेत. त्या वारक्या आहेत म्हणा, आणखीन कोण आहे, कुलकर्णी आहे. म्हणजे आपल्याला ही वेगवेगळी व्यक्तिमत्व, कोणी स्त्री दिसते, कोणी पुरुष दिसतंय, कोणी एक छोटी बालिका दिसते, पण आम्हाला त्यातला राम दिसतोय का? हा महत्वाचा आहे. तुकाराम नाथ महाराजांनी त्या गाढवायला पाणी पाजलं, त्याच्यातला राम पाहिला त्याने, गाढव पाहिला नाही. आपल्याला गाढव होतो जेव्हा आपण होतो गाढवाला पाणी पाजलं. अंतरात्मा तृप्त झाला पाहिजे त्याचा, त्यात अंतरात्मा, त्या गाढवाचा जो अंतरात्मा आहे ना, त्याला मी पाणी पाजलं तर ते रामरायाला मिळेल, काशी विश्वेश्वराला मिळेल. हा भाव पाहिजे. जे मी कुणालाही अन्नदान केलं तर त्या परमात्म्याला जाऊन मिळेल, मी कुणालाही मदत केली तर त्या परमात्म्याची सेवा होईल. याला जाणता भक्त म्हणतात. म्हणून हे म्हणा, तू जाणता भक्त हो, अजाणता नको. जनी जाणता भक्त हो निराहे. गुणी प्रीत राखे. गुणी म्हणजे भगवंताचे जे जे काही चांगले गुण आहेत ते आपण आत्मसात करायचा प्रयत्न करायचा. त्याचा दयाळूपणा, तो संकटात धावून जातो, हा त्याचा गुण आहे की नाही रामरायाचा. तो आपल्यात सुद्धा आला पाहिजे ना, आपणही कोणासाठी धावून जायला पाहिजे. तो जसं त्याच्या मनात दीन दुबळ्याविषयी दया आहे, तशी दीन दुबळ्याविषयी दया आपल्याही मनात आली पाहिजे. नुसतं गजानन महाराज की जय म्हणून तसं चालेल. त्यांच्यातले गुण आपल्यात काहीतरी आले पाहिजेत की नाही. तसं रामाजवळ जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. काय म्हणतंय बघा, जनीचा गुणी प्रीती राखो. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. मग त्याचा क्रम कसा आहे? साधना आहे. ही साधना म्हणजे आपण जे जे कर्म करतो ती साधना आहे. डोळ्याने पाहणं असो, कानाने ऐकणं असो, हे सगळं काय आहे? ती भगवंताची सेवा आहे. म्हणून त्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, तुला काही पाहायचंच आहे ना बाबा? हो म्हणले, डोळ्यात दिलं देवाने डोळे दिले तर पाहायला नको का? मग पहा की म्हणाले, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धावगी राहे विठ्ठलाचे पाय. मग त्याने सांगितलं, हे तुझं जाणार नाही. डोळ्याने पाहणं संपणार नाही, कानाने ऐकणं संपणार नाही, हाताने काम करणं संपणार नाही. मग ते जे क्रम आहे, साधनेचा क्रम आहे, हे भगवंताचे गुण लक्षात घ्यायचे. आपल्या साधनेमध्ये सुद्धा आपण ते आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करायचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि मग तो सर्वोत्तमाचा असा दास आहे, ज्याला प्रत्यक्ष परमेश्वर म्हणेल की हा माझा खरा भक्त आहे बरं का, हा माझा जाणता भक्त आहे. नुसतं राम 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 करत बसत नाही. इथं राम राम म्हणायचं, हे जा तिकडं, काय ते जपाला करायचंय.
अरे बघ रे, इथं कोण आला असेल, त्याला पाणी बिणी पाहिजे असेल तर दे. आणि बाकीची घरं सापडत नाही, आमच्या घरी येते, पाहिजे तर वाढ, नाही तर वाढू नको बाबा. निदान त्याला सन्मानाने पुढे जा मग सांगा, महाराज आता आपण जातो ना, मोटरसायकलनं जातो, लोक येतात मागायला, आपण हात जोडतो. हात जोडले याचा अर्थ, हे कशाला मला मागतो, तुला काय काम व्हायला काय झालं का, धडधाकड आहेस तू कला, असं म्हटलं जात नाही. आपण न बोलता त्याला कशाला नावं ठेवायचे, धडधाकड आहे का काय आहे का काय आहे, आपल्याला काय करायचं. तो मागायचं त्याचं काम आहे, त्याने मागावं, द्यायचं का नाही आपलं काम आहे, आपण द्यावं न द्यावं, द्यायचं नसेल तर हात जोडावे. गुणी प्रीती राखे क्रमो साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्या परमेश्वराला असा अभिमान वाटला पाहिजे की हा माझा भक्त बघा. म्हणजे असे सर्वोत्तमाचे दास, म्हणजे त्या देवाचा सर्वोत्तमाचा खरा दास कसा हो, म्हणजे त्याची कृती कशी असते ते तर सांगा निदान. म्हणजे प्रॅक्टिकली तो जगतो कसा ते तर सांगा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास, तो सर्वोत्तमाचा दास प्रत्यक्ष जीवनात आचरण कसं करतो ते तरी सांगा. सदा देव काजी झिजे देह द्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी झिजे देह द्याचा, परमेश्वराच्या कार्याविषयी तत्पर आहे. काय करायचं आहे आता, इथे समजा पारायण बसणार आहे, पंगत बसणार आहे, इथे पूजा होणार आहे, आपण झाडून काढतो. म्हणजे त्या देवासाठी झिजतोय का नाही, झाडून काढलं, हे बैठक टाकली, चौरंग ठेवला, हे केले म्हणजे काय, देवासाठी तुम्ही सेवा केली, शरीराने झिजलाय तिथे, चंदन उगाळून दिलं म्हणा, फुलं काढून दिली, निवडून दिली, जी जी तयारी लागेल ती ती केली, देवाची उपकरणी घासली, देवाचे वस्त्र आहेत ती घासली. सदा देव काजी झिजे देह द्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. सदा त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा. स्वधर्मेची चाले, स्वधर्म याचा अर्थ काय, त्या त्या काळामध्ये आपल्यावरती आलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणं, याला स्वधर्म म्हणतात. मी हिंदू धर्माचा आहे, मी मुसलमान धर्माचा आहे असं नाही. त्या उपासना पद्धती आहे. हे स्वधर्म याचा अर्थ त्या त्या वेळची आपली कर्तव्य. बालपणामध्ये खेळणं हा आपला स्वधर्म आहे, शाळेमध्ये घातल्यानंतर अभ्यास करणं हा आपला स्वधर्म आहे, थोडं मोठं झाल्यानंतर मग आपल्याला नोकरी धंदा करणं हा स्वधर्म आहे, आई वडिलांची सेवा करणं हा स्वधर्म आहे, आपल्यावर अवलंबून असलेली पत्नी, तिचे काही सुखदुःख ती जाणून घेणं, तिला समजावून घेणं स्वधर्म आहे. मुलांच्या बद्दल आपली कर्तव्य आहेत, म्हणजे जी कर्तव्य आहेत ती प्रामाणिकपणे पार पाडणं, याचा अर्थ त्या त्या वेळची वेगवेगळी आहेत ना. लहानपणी खेळायचं स्वधर्म आहे म्हणल्यावर आता म्हणजे मी नोकरीला येत नाही, खेळायला जातो. मग जा म्हणले, तुला खेळायला जायचं असेल ना, क्रीडा क्षेत्रात जा, खेळ दिवसभर, 2 पैशाचं कमवशील, पुढे चांगलं काम केलं असतं. म्हणजे त्या तुला जे काही वाट्याला आलेलं आहे त्या त्या वेळचं कर्म, ते मनापासून आलेलं असो का तुझ्यावरती लादलेलं असो, मनाविरुद्ध कर्म करावं लागतं ना काही वेळेला माणसाला. मनाविरुद्ध कर्म कधी करावं लागतं, भांडेवाली नाही आलं तर आपल्याला भांडे धुवायला लागतात ना, मनाविरुद्ध आहे. मग नाही आले म्हणून आपण आपटली तर ती काय पोचेच्या भांडेवालीच्या भांड्याला पडणार आहे का आपल्याच भांड्याला पडणार आहे. म्हणजे काही वेळेला आपण स्वतःहून स्वीकारलेलं कर्म असो का प्रसंगानुसार आपल्यावर आलेली ती जबाबदारी असो,
त्यावेळी जी जबाबदारी आपल्या वाट्याला आली ती प्रामाणिकपणे करणं याला स्वधर्म असं म्हणता येईल. आपुल्या आपुल्या धर्मी आपुल्या आपुल्या कर्मी दक्षतो मोक्ष मिळवी. आपल्याला वाट्याला आलेलं आपलं कर्म प्रामाणिकपणे करणं हीच खरी परमेश्वराची सेवा आहे. स्वधर्मेचे चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बरं म्हणलं तो वागतो बोलतो चालतो कसा, त्याचं वागणं बोलणं चालणं कसं असतं. सदा बोलण्यासारखे चालत आहे, जसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवा असे पाहे. अनेक देव आहे पण त्याच्यामध्ये त्याला आपला देव दिसतो. आज म्हणले काय रामराया आज शंकराच्या वेशामध्ये आहात, आज सोमवार आहे म्हणजे गेलाय कुठे शंकराच्या मंदिरात, पण तिथे त्याला आपला राम दिसतोय. शंकराचा आज वेश परिधान केलाय, पण आज आईसाहेबांचाच वेश परिधान केलाय. आज मंगळवार आहे म्हणून का. आज इकडे 3 शिरे असा हात तया माझा दंडवत. आज दत्तात्रयाच्या स्वरूपात आहात तुम्ही. अनेकी सदा एक देवा असे पाहे. कुठेही गेला तर त्या ठिकाणी तो देवो देवी अवघा एक ऐसा ज्याचा विवेक. नदी नद्या पुण्यदायक सागरी मुदत एकचे. दास म्हणे सत्यवचन एकची देव रघुनंदन. अवघा व्यापक आपण साधू संत जाणत. सदा बोलण्या सारखे चालत आहे. आत एक बाहेर एक काही नाही. सदा बोलण्यासारखे चालत आहे. अनेकी सदा एक देवासी पाहे. सगळ्या देवामध्ये आपलंच गुरुतत्व भरलेलं आहे. आपले गजानन महाराज अनेक रूपाने नटलेले आहेत. आपला रामराया अनेक रूपाने नटलेला आहे. तुमचं जे आराध्य दैवत आहे ते अनेक रूपाने नटलेलं आहे. कुठेही गेला तर तोच आहे. एवढे 33 कोटी देव कशा. म्हणले सारखा एक पदार्थ खाऊन कंटाळा येणार नाही. रोज म्हणले दूध भात नाही म्हणले, मग त्याला तोंडी लावायला पाहिजे ना. चटणी कोशिंबीर अमुक तमुक सगळे अन्नाचेच प्रकार आहेत ना. तसे सगळे परमात्माच आहे. कुठे सत्वरूपी परमात्मा आहे, कुठे रजोगुणी आहे, कुठे तमोगुणी आहे, कुठे काही आहे. तो परमात्माच आहे. अनेक रूपाने नटलेला आहे. त्या वेळेला भक्तांची संकट दूर करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या रूपात अवतार धारण केलेले आहेत, पण तो एकच आहे. अनेकी सदा एक देवा असे पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. सगुणाची भक्ती करतो. उठा उठा उठी उठी बार गुनाथा विनवी कौसल्या माता. विनवी कौसल्या माता. पहाटे उठला रामरायाचा काकडा आरती म्हणतोय. नंतर रामरायाची सेवा करतोय, पूजा अर्चा करतोय, त्याला वस्त्र परिधान करतोय, सगळी पूजा करतोय. कशाची करतोय? सगुण मूर्तीची करतोय ना. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. मनामध्ये काडी मात्र शंका नाही की मी जरी सगुण रामरायाची सेवा करत असलो तरी हाच निर्गुण आहे ज्यांनी हे विश्व निर्माण केलं, तोच परमात्मा. मनामध्ये भ्रम नाही की तो निर्गुण परमात्मा वेगळा आणि हा माझ्या समोर बसलेला तामणात बसलेला रामराय वेगळा किंवा ही गणपती बापाची मूर्ती वेगळी नाही. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. मनामध्ये शंकाच नाही की तो सगुण वेगळा आणि हा निर्गुण वेगळा, निर्गुण वेगळा आणि हा सगुण वेगळा, असं नाहीच आहे. तूप घट्ट काय आणि पातळ काय? तूपच आहे ना. निर्गुण आणि सगुण परमात्मा एकच आहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. म्हणजे सगुणाची पूजा करताना त्याला मनामध्ये अशी शंका येत नाही का खरं म्हणजे तो निर्गुण, खरा देव कोण आहे? तो निर्गुण निराकार आहे, अशी मनात शंका येत नाही का? ते म्हणजे तो निर्गुण निराकार आहे हे खरं आहे, पण त्याला गंध कुठं लावू, त्याला फुलं कुठं वाहू, त्याला वस्त्र कुठं घालू? निर्गुण निराकाराची मला काही उपासनाच करता येणार नाही, फक्त चिंतन करता येईल.
पण मला पूजा करायची झाली तर माझ्यापुढे सगुण मूर्तीच पाहिजे. या सगुणातनं निर्गुणाकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे मनामध्ये त्याच्या शंका येत नाही सगुण आहे का निर्गुण आहे का. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा माझा भक्त जो आहे ना तो धन्य आहे. धन्य ज्याची माता पिता. नसे अंतरी कामना विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे अंतरी काम नाना विकारी. काम म्हणजे नाना प्रकारची इच्छा. काही विकारात्मक इच्छा आहेत, काही रजोगुणी इच्छा आहेत, काही सात्विक इच्छा आहेत. इच्छाच आहेत ते सगळ्या. नसे अंतरी काम नाना विकारी. विकार निर्माण करणारा काम तो आपल्या मनात येऊ देत नाही. तो म्हणतो ही अधोगतीला न्यायची काम आहे काय म्हणून नको. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. तो उदासीन आहे. उदासीन कशाला म्हणतो. कोणी मान द्या नका देऊ, कोणी बोलवा नका बोलवू. उदासीन. बोलवल्याने आनंद नाही का न बोलवल्याचं दुःख नाही. अशी उदासीन वृत्ती आपल्याला आली पाहिजे. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. जो उदासीन आहे ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी कोणाला म्हटलंय. प्रपंचात असून सुद्धा मनुष्य ब्रह्मचारी राहू शकतो. म्हणजे घरातून मुलं बाळायचं ब्रह्मचारी करतो. आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीचा मनात ज्याचा विचार ज्याच्या मनात आला नाही तो प्रपंच करू नये ब्रह्मचारी. उदासीन तो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा. अज्ञानाचा थाराच नाही. निवाला म्हणजे आता तो त्याचं मन शांत झालेलं आहे. अज्ञान निघून गेलंय. अज्ञान निघून गेल्यावर काही ज्ञान येईल. तो ते ज्ञान अहंकाराला कारणीभूत ठरेल. पण याचं अज्ञान निघून गेलंय आणि ज्ञानाचा अहंकार नाही. म्हणजे हा मनामध्ये काय म्हटलं बघा. निवाला निवाला मने लेश नाही तमाचा. क्षण काही मनामध्ये विकल्पच नाही. मन आता मनामध्ये विकल्प नसल्यामुळे काय झालंय मन शांत झालं. लक्षात घ्या. मनामध्ये एक तर अमुक होईल तमुक होईल तमुक होईल असा तर विचार असतो किंवा असं होईल का नाही तसं होईल का नाही तसं होईल का नाही. म्हणजे संकल्प विकल्पात्मक मन आहे. पण आता याचं संकल्प विकल्पात्मक मन राहिलंच नाही. मन शांत झालं का. होणारे ते न चुके जरी तया ब्रह्मा असे आडवा. जे घडायचे ते घडणार आहे. त्याला ब्रह्मदेव आडवा आला तर काही चुकणार नाही. त्यामुळे तो त्याचे काय घडले काय नाही जे काही प्राप्त परिस्थिती त्याला सामोरं जायचं एवढं. तो त्याचं मन शांत झालंय. जगामध्ये आपल्या मनासारखं काही घडत नाही. मग घडतं कसं तर आपल्या प्रारब्धानुसार घडतं. प्रारब्धानुसार घडतं म्हणजे कसं घडतं. एका माणसाचा मृत्यू झाला म्हणून दुसरा मनुष्य भेटायला आला. गावातले 10-20 लोक आले. आता आपल्याला माहिती आहे खेडेगावात लोक राहतात. त्यातला एखादा माणूस इथे गेला त्याला भेटायला अख्खी गाड्या करून येतात. 2-4 गाड्या करून आले. त्याला भेटलं तो पाण्यात बुडाला होता तर काही लवकर बॉडी त्याची सापडली नाही. त्याच्या चिंतेमध्येच ही सगळी मंडळी. तेवढ्याच या माणसाच्या डोक्यात काय आलं पाण्यात तो गेला आणि तिथं रेल्वेच्या पुढं उडी मारून जीव दिला. आता इतक्या माणसात बाकीच्याला नाही वाटलं तिथं जाऊन जीव द्यावा. काळे बोलावू पाठविला. काळ बोलवून नेतो म्हणजे त्यालाच तिथं जायची बुद्धी कशी झाली. बुद्धी कर्मानुसारी. आपलं जसं कर्म आहे तशी आपल्याला बुद्धी होते.
म्हणून कर्म चांगलं पाहिजे ना. निवाला म्हणे लेख नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा हा दास कुणाचा? सर्वोत्तमाचा दास. त्याला धन्य म्हटलंय. असा म्हणजे आपण असं होण्याचा प्रयत्न करावा यासाठी सांगितलेलं आहे. तुला दास व्हायचं ना, मग तुला आदर्श सांगतो. दास कुणाला म्हणावं, आदर्श दास कोण आहे ते सांगितलं तुला. मध्ये मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मध्ये मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी. आता त्याच्या मनामध्ये त्याला मद नाही. मद नाही याचा अर्थ काय? कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही, मद नाही, कुणाबद्दल मत्सर नाही. का? त्याचं काही पूर्व प्रारब्ध चांगला असेल म्हणून त्याच्या आयुष्याला चांगल्या चांगल्या गोष्टी आल्या. चांगलं घर आलं, चांगली कुटुंबातली माणसं आली, घर, सगळा पैसा अडका रत्ता काय आला, ते काय त्याचं पूर्वजन्मीचं चांगलं काही कर्म असेल म्हणून त्याला मिळालं. एखादं जो एक कर्म असेल तर त्याला शिक्षा असेल, ती परमेश्वराने दिली. त्यामुळे कुणाचा मत्सर नाही का, कुणाचा द्वेष पण नाही का. दुसऱ्याचा मत्सर हा का करत नाही? आपण करतो, तो का नाही करत? तो करत नाही. एवढ्या जाणता भक्त आहे ना, का करत नाही? सर्वाभूती जगन्निवास, यास्तव न कीजे कौनाचा द्वेष. वर्मस्पर्शाचे शब्द सदो सहसा कोणास न बोलावे, नाशिवंत जाणोनी शरीर सारासार विचारते. काय म्हणते? सर्वाभूती जगन्निवास, सर्वाच्या अंतरंगातला तो परमात्मा पाहतोय. सर्वाभूती जगन्निवास, यास्तव न कीजे कौनाचा द्वेष. म्हणून कुणाचाही द्वेष करू नये. त्याचा द्वेष केला म्हणजे त्या रामरायाचा द्वेष केल्यानंतर. सर्वाभूती जगन्निवास, यास्तव न कीजे कौनाचा द्वेष. वर्मस्पर्शाचे शब्द सदोष सहसा कोणास न बोलावे. ज्यामुळे त्या माणसाला वाईट वाटेल असे शब्द आपल्या मुखातून बाहेर पडू नये. वर्मस्पर्शाचे शब्द सदोष. वर्म म्हणजे काय असतं? एखाद्या मुळवर नाही का, अजून झालं नाही का, तुला काय करायचंय बाबा, तुला सांभाळायचं का त्यांची पोरं. त्या माणसाला काय वाटेल त्याचा विचार करत नाही आपण बोलताना. वर्मस्पर्शाचे शब्द सदोष सहसा कोणास न बोलावे, नाशिवंत जाणून शरीर सारासार विचारले. आपलं शरीर नाशिवंत असा सारासार विचार करणारा भक्त आहे. म्हणून कुणाच्या बद्दल मद नाही, मत्सर नाही, कुठली स्वार्थबुद्धी नाही. कारण अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. त्याला माहितीये स्वार्थ वाटला की पापाला ते कारणीभूत ठरतंय. मध्ये मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. प्रपंचातली उपाधी त्यांनी लावून घेतली नाही. उपाधी म्हणजे नाही ती आपल्या ह्याच्यात घ्यायची. आता सगळं चांगलं झालंय बरं का, चांगलं नातवंडाला चांगली चांगली मार्क बिर्क पडले, असं करा ना, त्याला शिकायला आमच्याकडेच पाठवून दे. आता हे बोलून गेले, आलं नातवंड आपल्याकडे शिकायला, मग यांची पोथी राहिली, प्रवचन राहिलं, अमुक राहिलं, त्याच्याच बघणं आलं ना मला. काय एक क्षण आहे, फक्त बोलून गेलो, अडकले. मग ह्याला उपाधी लावूनच घेत नाही. प्रपंचिक नाही जया ते उपाधी. गप्प बसायचं. बघा, 2 वेळा शब्द देऊ नये. एकदा आपण आनंदात असताना शब्द देऊ नये आणि एकदा दुःखात असताना काही बोलू नये. दुःखात असताना आपण फड 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 काहीतरी बोलून टाकतो, जोडलेली माणसं तुटून जातात. म्हणून आपल्याला दुःख झालं ते शांत राहावं. सुख असेल आनंदाचं तरी कुठल्या कुणाला शब्द देऊ नये. कारण शब्द दिला की अडकला, हे लक्षात घ्या.
जोपर्यंत ते शब्द आपल्या तोंडात आहेत ना तोपर्यंत त्या शब्दावर आपली सत्ता आहे. एकदा का शब्द तोंडातनं बाहेर पडले की त्या शब्दाची सत्ता आपल्यावर चालते. तुम्ही म्हणाला म्हणून पाठवलं, नाहीतर आम्ही पाठवलंच नसतं तुमच्याकडे. पुन्हा वरती ऐकावं लागतं. म्हणून शब्द देताना काय म्हणतात ना, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. काय करायचं? प्रपंचात आपल्या वाटालेली कर्तव्य कर्म फक्त करायची, गुंतायचं नाही. हे पहिलं लक्षात घ्यायचं. गुंत्यात गुंतुनी हा पाय माझा मोकळा आणि रंगात रंगुनी या रंग माझा वेगळा, असं आपल्याला होता आलं पाहिजे. सगळ्यात आहे पण कशात नाही, असं होता आलं पाहिजे. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. सदा सर्वला कुणाशी बोलायचं झालं गोड शब्दात बोलता आलं पाहिजे. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. शब्द चांगले वापरले पाहिजे. सुवाचा, वाचा पण चांगली पाहिजे. बोलताना सुद्धा नम्रता पाहिजे. आपल्या बोलण्यातनं त्या समोरच्या माणसाविषयीचा आदर व्यक्त झाला पाहिजे. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर. 51वा श्लोक आत्ता झालाय. पहिले 45 झाले होते. 46, 47, 48, 49, 50 51. आज 6 श्लोक झाले. आरती पंढरीश प्रभूची.